हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेच. आज आपण या व्हिडिओमध्ये 34 छातीचं पेपर कटिंग बघणार आहोत की कसं करायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 32 छातीचं पेपर कटिंग केलेलं होतं. आज आपण 34 छातीचं पेपर कटिंग करूयात. आता जसं आपण 32 छातीचा जो पेपर कटिंग होतं ते बघितलेलं होतं, त्यामध्ये आपण बॅक पार्ट काढलेला होता. सेम तसंच बॅक पार्ट काढायचा आहे. उंचीमध्ये 1 इंच मिळवायचे आणि इथे शोल्डर मी घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा उतार सुद्धा 5.5 इंच घेतलेला आहे. तर ते का घेतलंय मी, कारण की हा जो 34 छातीचं जे आपण पॅटर्न काढणार आहोत त्याचा आपण जो बॅकनेक आहे तो 8.5चाच ठेवणार आहे. 8 8.5च्या दरम्यान किंवा 9 जर असेल तर या पद्धतीने तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर 5.5 आणि मुंडा उतार सुद्धा 5.5. छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच करून घ्यायचा आहे. कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच करून घ्यायचा आहे. 1.5 इंचाचं आपण मार्जिन ठेवतो इथे. जर तुम्ही 2 इंचाचं मार्जिन ठेवत असाल तर 2 इंचाचं तुम्ही इथे ऍड करू शकता. तर छाती इथं होती 34 इंच, तर आपण 8.5 अधिक 1.5 घेतलेलं आहे 10 इंच. तर अशा हिशोबाने आपण माप टाकून घ्यायचे. गळ्याची रुंदी मी इथे 2.25 इंच ठेवणार आहे आणि हे का ठेवले हे तुम्हाला मी आधीच सांगितलंय. पुन्हा एकदा सांगते, आपण बॅकनेक जो आहे तो 8 8.5 ते 9च्या दरम्यान घेणार आहोत. सो आपण इथे गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंच ठेवलेली आहे. प्रत्येक पॅटर्न मध्ये फ्रेंड्स मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगते, काही ट्रिक्स सांगते, जेणेकरून तुमचं पॅटर्न कधीही चुकणार नाही. तर आता हे बघा, काल जे आपण पॅटर्न काढलेलं होतं 32चं, त्यामध्ये तुम्हाला मुंढ्याचा आकार देण्याची पद्धत मी थोडी वेगळी सांगितलेली, आता ही वेगळी सांगते. अर्धा इंच वरती सोडून दिल्यानंतर मध्य काढून घ्यायचं आहे. जितके उरलेले असतील, आता 5.5 मधून अर्धा गेला, 5 इंच उरले, त्यानंतर इकडच्या साईडला अर्धा इंच ठेवून आपण त्या आकार देऊन घ्यायचा आहे बॅक मुंढ्याचा. आर्म होलचा आकार दिल्यानंतर हे बघा, टक्ससाठी आपण पॉइंट करायचा आहे. मध्यातून 4 इंचावर पॉइंट केलेला आहे आणि उंचीला सुद्धा 4 इंच घेतलेला आहे. अर्धा इंच असं साईडला घेऊन हा टक्स जो आहे तो अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे. तर आता फ्रेंड्स, झाला हा आपला बॅक पार्ट रेडी. आता हे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर आपण आता हा फ्रंट पार्ट काढूयात. फ्रंटच्या उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच ऍड करायचे. तर तुम्ही लक्षात घ्या, 13.5 मध्ये 1.5 मिळवले, 15 वर मार्क केली. शोल्डर आपण घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा उतार सुद्धा आपण 5 इंचावर मार्क करणार आहोत. फ्रेंड्स, इथे बॅक नेक आणि फ्रंट नेक दोन्ही नेक कमी असल्यामुळे आपण हे असं घेतलेलं आहे माप. छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. छाती इथे आहे 34, तर 8.5 इंच त्याचा चौथा भाग होतो आणि पुढे 1.5 इंचाचा आपण मार्जिन ठेवणार आहोत. तर हे बघा, कमरेच्या साईडला सुद्धा सेम मार्किंग करायची आहे. 30 ची जर कंबर आहे आपली इथे, तर 30चा चौथा भाग आला आपला 7.5 आणि पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचंय. आता हे बघा, आतापर्यंत फ्रेंड्स मी थोडंसं फास्ट सांगितलंय. आता इथून पुढे तुम्हाला स्लो सांगते, कारण ते आपलं नेहमीच पॅटर्न आहे बॅक पार्टचं. आता हे फ्रंटचं काढतोय आपण. तर आतल्या साईडला आपण अर्ध्या इंचाचं मार्क करून घ्यायचंय आर्म होलचा आकार देण्यासाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे कर्व्स, फ्रेंच कर्व स्केल ठेवायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचंय. हे जर तुम्ही यूज केलं तर तुमचे आकार चुकणार नाही. 2.25 इंच गळ्याची रुंदी करायची आहे आणि 6 इंच पुढचा गळा घेतोय आपण. यासाठी आपण गळ्याची रुंदी 2.25 इंच ठेवली आहे. लास्ट पॅटर्न मध्ये आपण गळ्याची रुंदी 2 इंच ठेवलेली, कारण त्याचा जो बॅकनेक होता तो खूपच डीप होता. यू पट्टीसाठी आपल्याला बटन पट्टीच्या साईडने 3.5 इंच आणि कमरेच्या साईडने 2.5 इंच मार्क करून घ्यायचंय. कटोरीसाठी अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने 2.5 इंचावर मार्क करायचंय. मुंढ्यातून 1.5 इंचावर मार्क करायचंय. अशा पद्धतीने पूर्ण टेप लावायचा आहे आणि त्याचाही मध्य करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथे कटोरीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. फ्रंट नेकचा आकार पण देऊन घेऊयात आपण इथे. आणि आता हे पॅटर्न आपण कट करून घेऊ. फ्रेंड्स, जर खूप फास्ट वाटत असेल तुम्हाला व्हिडिओ, तर प्लीज तुम्ही थोडं रिवाइंड करून बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय आणि अशाच पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओज चॅनलवर अपलोड आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता.
प्रिन्स कट ब्लाउज, ब्लाउजचे बॅकनेकचे डिझाईन, स्लीवचे डिझाईन, अशा पद्धतीचे भरपूर व्हिडिओज अपलोड आहेत चॅनलवर. तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा, कटोरी वाढवण्यासाठी आपण हा एक वेगळा पेपर घेतलेला आहे. एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. त्यावरती ही कटोरी अशा पद्धतीने ॲज इट इज आखून घ्यायची, म्हणजे जशी आहे त्याच पद्धतीने ती कटोरी व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे. हे बघा, आखून झाल्यानंतर आपल्याला कटोरीच्या बटन पट्टीच्या साईडला पाऊण इंच, फ्रेंड्स लक्षात घ्या, पाऊण इंच म्हणजे 1 ला 2 रेगा कमी, आणि साईड पीसच्या साईडला 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊयात. इथे तुम्ही जसं पॅटर्न मध्ये बघताय तुम्हाला सेम करायचं आहे. खाली आपण कॉमन आहे 1-1 इंच ठेवणार आहोत. आपण कालच्या 32च्या पॅटर्न मध्ये सुद्धा 1-1च इंच ठेवलेलं होतं. त्या पद्धतीने याला सुद्धा आपण 1-1 इंच ठेवायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता फ्रेंड्स साईडला आपण व्यवस्थित असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की साईड पीसच्या साईडला आपण 1.25 इंच आणि बटन पट्टीच्या साईडला 1.25 इंच म्हणजेच 1 ला 2 रेगा कमी एवढं घ्यायचं आहे. आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय. अतिशय सोपं आहे फ्रेंड्स कटोरीचं ब्लाऊज शिवणं. सगळ्यांना असं वाटतं की फारच अवघड आहे, बट काहीच अवघड नाहीये. तुम्हाला फक्त व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, न स्किप करता. आता हे बघा, हा जो खालचा पॉइंट आहे तो पूर्ण मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा निम्मा भाग करायचा आहे. या निम्म्या भागावर तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे. आता वरच्या साईडला आपण 2.5 इंचाचा टक्स पॉइंट देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करून घ्यायचंय आणि दोन्ही साईडला आपण 1-1 इंचावर मार्क करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने 1 इंच किंवा 3/4 म्हणजेच पाऊण इंच सुद्धा तुम्ही करू शकता. वरती 2.5 इंच घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, साईड पीस घ्यायचा आहे आणि हे आपलं चेक करून घ्यायचंय. कटोरी जिथपर्यंत साईड पीस येईल तिथे एक मार्क करून घ्यायचंय. त्या मार्किंगच्या खाली आपल्याला अर्धा इंच आणखीन मार्क करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने ड्रॉ करायचंय. बटन पट्टीच्या साईडने अर्धा इंच कमी करायचंय आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करून घ्यायचंय. तुम्ही जर सेम मापावर जर करत असाल पॅटर्न तर तुमचं पॅटर्न अजिबात चुकणार नाही. आता हे बघा, आपल्याला हे कट करून घ्यायचंय आणि तुमची कटोरी रेडी आहे. आणि फ्रेंड्स, एक महत्वाचं आहे, ही जी गोल कटोरी आहे ती प्रत्येकच मापाला खूप छान बसते. जसं हेवी साईज असली तरीही छान बसते आणि कमी साईज जरी असली तरी पण व्यवस्थित दिसते ही कटोरी. त्यामुळे शक्यतो कस्टमरची डिमांड असते की गोल कटोरी शिवा. आता आपण स्लीव्ज रेडी करूयात. तर स्लीव्जचं पॅटर्न काढण्यासाठी उंचीमध्ये 1 इंच मिळवायचंय जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर. बाहीच्या उंचीमध्ये 1 इंच मिळवायचंय. जर बिना अस्तरचं असेल तर 2 इंच ऍड करा. त्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने. कॅप हाईट आपण इथे 2.5 इंचावर मार्क करणार आहोत. काल आपण 2.5 इंच घेतले होते 32च्या साईज साठी आणि 34च्या साईज साठी आपण इथे 2.25 वर मार्क करतोय. जे तुमचं शिलाई मार्जिन आहे 1.5 किंवा 2 इंच ते ड्रॉ करून घ्यायचंय, मार्किंग करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे स्लीव्जला. आता सेकंड आकार मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे की हे बघा, अशा पद्धतीने पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे 1 ते 1.25 इंचापर्यंत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि तुम्हाला हे आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा जो
फ्रंट आर्म होलचा जो आकार आहे तो रेडी होतो आणि खूप सुंदर होतो. अजिबात कुठेही रिंकल्स येत नाहीत ह्या स्लीव्हजला. अशा पद्धतीने जर स्लीव्ह काढली तर स्लीव्हचा सेपरेटली व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे फ्रेंड, तुम्ही तिथे बघू शकता. आता हे पॅटर्न आपलं रेडी आहे 34चं. तुम्ही याच्यावरती बिनधास्त ब्लाऊज शिवू शकता. भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये 36च्या पॅटर्न सोबत.